चितळे बंधू. डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई. गणेश घाटाच्या उद्घाटनावरून वादाची ठिणगी. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने. राज्यामधील महायुतीच्या कुरबुरीचे दिल्लीमधल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पडसाद. अजित पवार यांच्या खासदारांची दांडी. निवडणुकीमुळे बैठकीला गेलो नाही, आधीच कळवल्याची खासदार सुनील तटकरे यांची माहिती. एकनाथ खडसेंना भुसावळमधल्या सभेमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा विसर. सभेत म्हणाले, भाजपला मतदान करा. चूक लक्षात आणून दिल्याच्या नंतर तुतारीवर मतदान करण्याचे आवाहन. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची प्रचाराकडे पाठ. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळता स्टार प्रचारकांचा निरुत्साह. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथल्लांनी देखील प्रचार सभा घ्यायला वेळ नाही. बारामती, फलटण, महाबळेश्वर नगराध्यक्षपदासह काही प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली. 20 डिसेंबरला मतदान. यवतमाळ, दिग्रस, पांढरकवडा, वणी इथली निवडणूकही पुढे जाण्याची शक्यता. पुणे महापालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत शरद पवार यांनी आघाडी केली तर राजीनामा देणार. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांचा इशारा. कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांच्या प्रचारात एकनाथ शिंदेंच्या नेत्यांचा सहभाग. नितेश राणेंची टीका. अन्याय झाल्यावर उठाव होणार असल्याचंही केलं स्पष्ट. ज्या पक्षानं चांगले उमेदवार दिले त्यांनाच निवडून द्या. भोरमधल्या सभेतून अजित पवार यांचा भाजपचे नेते संग्राम थोपटे यांच्यावरती अप्रत्यक्ष निशाणा. बुलडाण्यातल्या सभेतून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवरती हल्लाबोल. काँग्रेस हे बुडतं जहाज असल्यामुळे कोणीही बसू नका, नेत्यांना सल्ला. नाशिकमधल्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिककर आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन तर हिंदू महासभेकडून झाडांची पूजा. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच बातमी